महाविकास आघाडीतल्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची आहे, कारण आता याच मुद्द्यावरून पुन्हा महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे। कारण उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी शरद पवारांनीही फेटाळून लावली। आता जे काही आहे ते निकालानंतरच ठरणार असल्याचं शरद पवारांनी जाहीर केलंय। त्यामुळे हा मुद्दा निकाली निघणार की वाद होणार यावर आता अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। त्याचाच आढावा घेतलाय सामच्या या विशेष रिपोर्टमध्ये। विधानसभेसाठी मवियाचा कोणी चेहरा नाही, पवारांनी फेटाळली ठाकरेंची मागणी। निकालानंतरच ठरणार मवियाचा मुख्यमंत्री। विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यावरून गेल्या काही दिवसांपासून मवियात जोरदार रस्सीखेच सुरू होती। मात्र आता हा मुद्दा शरद पवारांनी निकालात काढलाय, कारण मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची उद्धव ठाकरेंनी वारंवार मागणी केली होती। मात्र आता कशात काही नाही असं सांगत निकालानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असं पवारांनी ठामपणे सांगितलंय। अनेक वेळा असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो, पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे। विधानसभेचं बिगुल वाजताच उद्धव ठाकरेंनी दिल्लीवारी करत मुख्यमंत्री पदासाठी स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता। एवढंच नव्हे तर मवियाच्या संयुक्त मेळाव्यात शरद पवार आणि काँग्रेसनं निवडणुकीसाठी मवियाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणीच ठाकरेंनी जाहीररित्या केली होती। मात्र काँग्रेसनं वेळोवेळी ठाकरेंची भूमिका खोडून काढली। मात्र आता पवारांनीही काँग्रेसच्या भूमिकेला दुजोरा दिल्यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळालाय। चुकीचं काय बोलले? बरोबर, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत आणि महाविकास आघाडीला जेव्हा आमचं संख्याबळ आल्यानंतरच तिथं मुख्यमंत्र्याचा चेहरा फायनल होईल। दरम्यान कणकवली भाजपचे आमदार नितेश राणेंनी या प्रकरणी उद्धव ठाकरेंना डिवचलंय। उद्धव ठाकरेची लायकी दाखवून दिलेली आहे अप्रत्यक्षपणे। उद्धव ठाकरे जे दिल्लीला गेले म्हणजे नुसतं मुजरा करायचा राहिलेला, बाकी सगळे कार्यक्रम करून आलेले होते ते मुख्यमंत्री पदासाठी। तर उद्धव ठाकरेचं दुकान मुख्यमंत्री संदर्भात कायमस्वरूपी बंद झालेलं आहे। उद्धव ठाकरेंनी भाजपशी फारकत घेतल्यानंच मवियाची निर्मिती झाली होती, त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। मात्र राज्यातील राजकीय गणित बदलली आहेत, त्यात राष्ट्रवादीतही फूट पडली आहे। लोकसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट सर्वाधिक राहिलाय, त्यामुळे आगामी विधानसभेसाठी मोर्चे बांधणी करताना पवार सावध खेळी खेळताना दिसतायत। मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न करून एक प्रकारे पवारांनी ठाकरेंच्या मनसुब्यांवर पाणी फिरवलं एवढं नक्की। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।